वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आज आपण पाठीमागच्या एक 10 दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमधील कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि SML या संदर्भातला व्हिडिओची सिरीज बनवत आहे. त्यामधील आज एक महत्वाची कॉलेज आहे, त्याच्या संदर्भात आज आपण डिटेल पाहणार आहोत. वास्तविक फार न वेळ घालवता डायरेक्ट आपण कॉलेजवरती जाऊया. आजचं जे गव्हर्नमेंट महाराष्ट्रातील महत्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे GMC नागपूर. याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर असं म्हणतो. या कॉलेजचा कोड हा 1221 असा आहे. ह्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट MBBS असा याचा टाईप आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट किंवा स्थापना 1947 साली याची झालेली आहे. या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हनुमान नगर, आजनी रोड, मेडिकल चौक, नागपूर या ठिकाणी हा त्याचा ऍड्रेस आहे. हा तुम्हाला फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. हे खूप जुनं कॉलेज आहे. 1947 पासूनची स्थापना आहे. आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण यामध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळा या ठिकाणी सर्व कॅटेगरी, आज एकूण 4 कॅटेगरीचा डिटेल स्टडी आपण आज करणार आहोत. एक तर ओपन कॅटेगरीच्या राऊंड 1, 2, 3 यानुसार आपण 560, 554 आणि 552 असा या ठिकाणचा कट ऑफ आहे. आणि हा SML आहे. हा हाय SML आपल्याला दिसतोय, कारण हे कॉलेज महाराष्ट्र राज्यामधील पहिल्या 7 ते 8 नंबरचं कॉलेज आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या रँकिंग मध्ये 7व्या 8व्या नंबरचं कॉलेज असल्यामुळे इकडे आपल्याला SML थोडासा हायर साईडनं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर वुमन कॅटेगरीमध्ये सुद्धा हा 563 पासून 552 पर्यंत आलेला आहे. इकडे 906 म्हणजे बऱ्यापैकी 600 ते 900च्या आसपास जर SML असेल तर ओपन कॅटेगरीमधून GMC नागपूर हे आपल्याला मिळण्याची शक्यता असते. पुढचं जी कॅटेगरी आहे ते EWS मध्ये 523, SCBC कॅटेगरीमध्ये 527 आणि OBC साठी 543, 537 आणि 543 अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे. चारही ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 2233 हा SML आहे. महाराष्ट्र राज्यामधील क्रमांक आहे 1481 आणि 1204 असा SML आहे. हा डाऊन होत गेलेला आहे राऊंड 1, 2, 3 मध्ये. OBC चा कट ऑफ सुद्धा आपल्याला इकडे पाहायला गेलं तर 542 पर्यंत आलेला आहे. आणि वुमन मध्ये हा 533 पर्यंत हिली एरियाचा सुद्धा कट ऑफ आला. त्याचा SML इकडे पाहायला मिळतोय, खूप हायर साईडनं SML पाहायला मिळतोय. याचबरोबर आपल्याला SCBC मध्ये 535 पर्यंत आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 530 पर्यंत 1789 पर्यंत SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या चारही कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर हिली एरियामध्ये सुद्धा या ठिकाणी 9 मार्काचा डाऊन साईड आलेला दिसतोय. इकडे सुद्धा आपल्याला फारसा EWS मध्ये फरक दिसत नाहीये, परंतु OBC मध्ये मात्र 7 मार्काचा डाऊन साईड आपल्याला आलेला दिसत आहे. बऱ्याच वेळा इथे PWD वर पर्सन विथ डिसेबिलिटी याबद्दल बघायचं म्हटलं तर ओपन कॅटेगरीला या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी हे जे कॉलेज आहे ते आपल्याला 311, त्यानंतर EWS साठी 162, 216 SCBC ला आणि 265 हा कट ऑफ आपल्याला शेवटच्या राऊंड पर्यंत, 3rd राऊंड पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे आपण जाऊया. FIJDT त्याचबरोबर NTBCD ह्या चारही कॅटेगरीचा आपण स्टडी या व्हिडिओमध्ये करणार आहे. बऱ्याच वेळा यामध्ये राऊंड 1, 2 मध्ये फिजे किंवा विमुक्त जातीसाठी 519 हा कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये आणि 516 फिमेल कॅन्डिडेट मध्ये. NTB मध्ये 530, त्याचबरोबर 493 पर्यंत आपल्याला SML 8471 एवढा हायर, 4871 एवढा हायर SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा GMC नागपूर हे कॉलेज आपल्याला कॅटेगरी NTB मधून मिळालेलं आहे. NTC या कॅटेगरीसाठी 537 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 534 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि 464 पासून ते 1463 पासून 1616 पर्यंत आणि 1595
असा असणाऱ्या SML ला NTC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3 मध्ये रिस्पेक्टिव्हली आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. NTB या कॅटेगरीसाठी 555 पासून ते 547 पर्यंत डाऊनफॉल आपल्याला राऊंड 1, 3 पर्यंत आलेला आहे. SML सुद्धा आपल्याला इकडे जवळपास 200 ते 250 डेसिबल डाऊन होताना पाहिलेला आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये 540 पासून 532 पर्यंत हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. एकंदरीत या ठिकाणी PWD स्टुडंटसाठी सुद्धा जर पाहायला गेलं तर 179 मार्क्सला फिजे कॅन्डिडेट मध्ये आणि 252 मार्क आणि 384 मार्क NTDच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढच्या 2 ज्या कॅटेगरी शिल्लक राहिलेल्या आहेत त्यामध्ये SC आणि ST चा आपण कट ऑफ पाहायचंय. तो जो आहे ते राऊंड 1, 2, 3 मध्ये 498 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं आहे. तेच आपल्याला 491 पर्यंत डाऊनफॉल आपल्याला 7 मार्क्सचा आपल्याला येताना दिसतोय. त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा हा 486 पर्यंत आणि हिली एरियाला मात्र खूप मोठा डाऊनफॉल दिसतो आपल्याला 449 पर्यंत आपल्याला हिली एरियाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळाला. SML इकडं 10,350 एवढा राहिलेला आहे. त्याचबरोबर PWD स्टुडंटसाठी 289 एवढा मार्क्स आणि 32,599 SML असणाऱ्या स्टुडंटला PWDच्या SC कॅटेगरीला या ठिकाणी मिळाला. ST केला त्याला शेड्यूल्ड ट्राईब्स असं म्हणतो. या ठिकाणी 398 राऊंड 1, 2, 3 मध्ये सर्वात लोअर साईडनं म्हणलं तर 16,843 एवढा SML आहे आणि फिमेल कॅन्डिडेट्स मध्ये तोच पाहायला गेला तर 397 पर्यंत ST कॅटेगरीच्या स्टुडंटला 16,966 SML पर्यंत हे कॉलेज मिळालेलं आहे. वास्तविक या व्हिडिओमध्ये आपण ओपन EWS, SCBC, OBC, विजे, NTBCD यांनी SC ST याबरोबरच आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून हे कॉलेज जे आहे ते MCCच्या ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात आणि यासाठीचा हा ऑल इंडिया रँक आणि मार्क्स आपण 5 कॅटेगरीनुसार कसा होता ते पाहूया. एक तर ओपन कॅटेगरीवर 539 ला सर्वात शेवटचं कॉलेज तिसऱ्या राऊंड मध्ये मिळालेलं आहे. 543 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला GMC नागपूर हे कॉलेज आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून मिळालं आहे EWS कॅटेगरीसाठी. OBC साठी 592, SC साठी 486 आणि ST साठी मात्र 464. ST कॅटेगरीचा ऑल इंडियाचा कट ऑफ फार हायर साईडने असतो, लक्षात घ्या. 100 मार्काचा डिफरन्स राहतो. इकडे स्पेशल रिझर्वेशन मध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे किंवा डिफेन्स 1, 2, 3 MKB आणि PWD हे आपल्याला हॉरिझॉन्टल आरक्षण असतं. व्हर्टिकल आरक्षणानुसार हॉरिझॉन्टल आरक्षण मधला डिफेन्स 1, 2, 3 मध्ये 506, 512 आणि 507 एवढा रिस्पेक्टिव्हली डिफेन्स 1, 2, 3 चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित ह्या सर्व व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी डिटेल्स मांडण्याचा प्रयत्न केलाय GMC नागपूर या ठिकाणी. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि पालकांसाठी आणखी एकदा हा तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे जे आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून हे अशा प्रकारचा कट ऑफ आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीचा सर्व कट ऑफ हा राऊंड वाईज असा राहिलाय. त्यानंतर विजे, NTBCD, त्यानंतर ओपन EWS, SCBC आणि OBC हा सर्व, त्याचबरोबर कॉलेजची स्थापना वगैरे याच्यामध्ये आलेले आणि हा सगळा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भातल्या डिटेल्स गोष्टी सांगण्याचा जो प्रयत्न केला, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.